श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सकाळी आळंदीहून लाखो वारकऱ्यांच्या ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पुण्याकडे मार्गस्थ झाला। मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीनंतरही वारकऱ्यांचा उत्साह कायम असून प्रशासनाने कडेकोट सुरक्षा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यात। पालखीचं पुण्यात जल्लोषात स्वागत होणार आहे। सोहळ्यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था केली आहे। वेढा वेढा रे पंढरी मोर्चे लावा भीमा। याच संदर्भात अधिकच्या अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश जगताप। तर निलेश, काय सांगाल, आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झालेली आहे। पुण्यात नेमका आज कसा उत्साह आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने सकाळी आळंदीचा निरोप घेऊन हा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे। माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबतच संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुण्यनगरीमध्ये दाखल होणार आहे। पुण्यनगरीमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वारकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। प्रशासनानं आवाहन केल्यानंतर अनेक वारकरी पुण्यामध्येच त्या ठिकाणी मुक्कामी 4-5 दिवसांपासून होते आणि हे सगळे वारकरी आज पुण्यापासून खऱ्या अर्थानं वारी सुरू करणार आहेत। दोन्ही पालखी सोहळे पुण्यामध्ये संगमवाडी या भागामध्ये दोन्ही पालखी सोहळे दाखल होतील आणि एकत्र ही सगळी वारीची वाट हे दोन्ही पालखी सोहळे आणि पालखी सोहळ्यातील वारकरी त्या ठिकाणी चालणार आहेत। विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेले सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। दरवर्षी यांची वारी ही आळंदी आणि देहूमधून खऱ्या अर्थानं सुरू होत असते, मात्र यंदा अनेक वारकऱ्यांची वारी ही खऱ्या अर्थानं या पुण्यनगरीमधून पुण्यामधून सुरू होते। पुणेकर सुद्धा वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत। मोठ्या प्रमाणावरती पुणेकरांनी वारकऱ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे। ठिकठिकाणी वेगवेगळ्या वारकऱ्यांना आरोग्य शिबिर असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशासन किंवा पुणेकर वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी करण्यात आले। ठिकठिकाणी फुलं उधळून वारकऱ्यांचं पुण्यनगरीमध्ये स्वागत केलं जातं आणि वारकरी सुद्धा पुण्यनगरीच्या स्वागत या ठिकाणी स्वीकारताना सध्या पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये वारकरी 4-5 दिवसांपासून मुक्कामी आहेत, त्यामुळे पुण्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या भागामध्ये वारकरी मोठ्या संख्येने जमल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा पुण्यामध्ये दाखल झाल्यानंतर आज मुक्काम हा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये असणार आहे, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम हा पुण्यातील नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये होणार आहे। मात्र सध्या पुण्यातलं वातावरण जर पाहिलं तर उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण सगळ्या पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे। ज्ञानोबा तुकारामचा गजर पुण्यामध्ये गरजताना सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। आदिती जी, धन्यवाद निलेश दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आ